हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि आज माझं ना सकाळी व्हिडिओ बघूनच असं डोकं फिरलं ना, असं डोकं वापरे एकदम भणभणायला लागलं माझं अक्षरशः. काय तर ते टायटल एकतर म्हणजे युरोपमध्ये भव्य मंदिर, युरोपमध्ये मंदिर, काय बाबा तू कसलं काय राम मंदिर उभारतेस की काय उभारतेस, आणि युरोपमध्ये काय म्हणजे कसं काय युरोपमध्ये तू एका काहीतरी असेल ना, कुठल्या तरी एका छोट्या देशामध्ये राहत असशील, तिथे तुझं घर असेल, त्या घरामध्ये देवारा असतो. मंदिर कसं काय, काही वाटेल ते लिहायचं, वाटेल ते आपलं स्वतःचं डोकं लावायचं आणि मग लोकांना देवाला म्हणजे असं आपण त्यांच्यावरच उपकार करतोय. लोकांवर तर तू करतच होती, आता तर देवावर पण उपकार करायला लागली आहेस की बाबा आम्ही नवीन घरात जाणार तर मला असं वाटलं, मी विचार केला. एकतर तू विचार करणं बंद कर, काही विचार नको करूस तू. आणि विचार जर तू काही करतेस ना तर ते स्वतःजवळच ठेव. उगाचच मी हा विचार केला, मी तो विचार केला, मण्यारने हा विचार केला, तो विचार केला. आम्हाला नाही ऐकायचे तुम्ही काय विचार करता, ते आम्हाला नाही जाणून घ्यायचं. आणि बरं कोण असं काहीतरी सांगते की असं नाही तर असं बोलतात किंवा हे चुकीचं आहे, देवारा किंवा देवघर म्हणतात, तर त्यांच्याशी हुज्जत घालायची, चूक तर मान्य करायचीच नाही आपली. किंवा आपण चूक नाही बाबा, चल आपण काहीतरी चुकीनं आपल्याकडनं आपण लिहिलं आहे, आपल्याला असं वाटलं होतं, पण ते चेंज पण नाही करायचं, करेक्ट पण नाही करायचं. इतका कसला माज आणि इतकं कसलं मला सगळं समजतं आणि मीच करते ते योग्य. आणि त्याचं क्लॅरिफिकेशन पण असं द्यायचं की हिंदी व्ह्यूअर्सना कळत नाही, ते हिंदी व्ह्यूअर्ससाठी आहे. का बाबा, तुझं चॅनल काय आहे नेमकं, काय सगळीकडे तुला खायची आहे तर सगळ्यांचा खायचा आहे तर सगळ्यांचा खा. पण मग तू त्यांच्यासाठी वेगळं ओपन कर चॅनल, कारण ह्या गोष्टीला काहीच अर्थ उरत नाही की हिंदी व्ह्यूअर्सना देवघर हा शब्द कळत नाही, की देव त्यांच्यामध्ये देव म्हणजे काय त्यांना माहिती नाही आणि घर म्हणजे काय त्यांना माहिती नाही. घर हिंदी शब्दही आहे, कळतं त्यांना देवघर म्हणजे काय असेल. चल बाबा मी मानते देव्हारा नसेल त्यांना कळत, पण देवघर तर कळत असेल. मंदिर मंदिर आणि हिंदीमध्ये मंदिर म्हणतात म्हणून मी हिंदी लोकांसाठी मंदिर लिहिलं, तर तुझं चॅनल हिंदी लोकांसाठी कधीपासून झालं? असं आहे तर मी तुला चॅलेंज दिलेलं आहे, ओपन चॅलेंज आहे तुला. हे बंद कर, तुझा बाजार हा तुझा जो आर बाजार इकडे चालवलायस ना तू, त्याची गरजच नाही आहे आणि आम्हाला नकोच आहे. आम्ही तर म्हणतोच आहे की तुझं तोंड घेऊन चालती हो म्हणून. निकल्लं ऑडियन, तुझ्या सासूने तुला थोबडवून घराच्या बाहेर काढली ना, तीच तुझी लायकी आहे. तर आम्हाला तर तू नकोच आहे, आम्हाला तर लाजच आणली आहे. आमच्या कम्युनिटीला, आमच्या जे काही मराठी यूट्यूबर्सच्या ह्याच्यामध्ये वगैरे तर लाजच आणलेली आहेस तू. तर तू जा, तुला जर असं आहे ना, तू हिंदीत जा, तुला हिंदीवाले उभं करतात का बघ, आणि तिथे तुला कोणी अडवणार पण नाही. हे चांगलं होईल, बेस्ट तुझ्यासाठी पण आणि आमच्यासाठी पण. मंदिर मंदिर, इथे इथे मराठी लोकांचे काय होत नाही आहे, ते कशी तरी तग धरलाय, काहीतरी येडा बनवून इकडचं तिकडचं दाखवून एकच गोष्ट लांब लांब खेचून, आणि हिंदीमध्ये चालली आहे मोठी उजेड पाडायला बुडाखाली आमदार मेलीच्या. असं ना म्हणजे सकाळपासनं अगं बाई तू इतक्या ना शिव्या खाल्ल्या असशील ना, मनातनं लोकांनी तुला इतकी हाय दिली असेल ना, ते मंदिर फेल झालं तुझं. त्यापुढे त्यामागे घेतलेले सगळे एफर्ट जितकं तू दाखवून दाखवून ते कमवलेस, आणि जी दाखवून तुझी जी वृत्ती आहे ना, त्या वृत्तीनेच त्याला फेल केलेलं आहे. तू कितीही दाखवण्याचा प्रयत्न कर, तू कितीही असं सांगण्याचा प्रयत्न कर, पण ते कधीच फळणार नाही तुला, कारण ते फळण्यासाठी ती भावनाच नाही आहे. ते देवाला विकायला काढलंस तू. सगळ्यात पॉईंट तुझा तिथेच चुकला, की ते मंदिर आणि ते काय ते बनवण्याचं त्याचं तुझा एकच पर्पज होता, ह्याच्यावरती खूप छापायचे आणि त्याचा सगळा खर्च वसूल करायचा. जेव्हा तू देवालाच विकायला काढलं, त्याच्या मागचा हेतूच हा होता, तर कसं ते तुला फळणार? स्वतःच्या मनाला विचार.
मंदिर हा शब्द तू ह्याचसाठी लावलास किंवा यूज केलास कारण तो सध्या ट्रेंडिंग हॅशटॅग आहे. त्या हॅशटॅगमध्ये ते मंदिर मंदिर ते राम मंदिरपासनं आणि इतर असं मंदिर हा वर्ड हा एक ट्रेंडिंग वर्ड झालेला आहे. म्हणून तिने तो मंदिर वर्ड यूज केला कारण जास्तीत जास्त व्ह्युअरशिप मिळायला, जास्तीत जास्त अल्गोरिदममध्ये फिरायला. ही असली भावना ठेवून हे असलं डोकं वापरून सगळं म्हणजे सगळं कॅल्क्युलेटिव्ह, सगळं पैशाभोवती, सगळं कसं कमाई होणार ह्याच विचाराने हे दोघंही बंटी बबली हे काम करत असतात. काहीही यांचं मनापासनं काही केलेलं नसतं. आणि राहिला प्रश्न देवाचा आणि मी किती परमभक्त आहे आणि मला किती खूप 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 भारी वाटतं आणि असं वाटतं आणि तसं वाटतं आणि मी भरून पावले आणि मी इमोशनल होते हे ते, तर मला सगळ्यात आधी हेच वाटतं की अगं तू एवढी भारतामध्ये आलेली तेव्हा तुला साधं एक मंदिर व्हिजिट नाही करता आलं. ॲक्च्युअल मंदिरमध्ये तुला कधी जाता नाही आलं. इतक्या वर्षामध्ये तू पंचवटीला कधी नाही गेलीस का, गंगेला कधी नाही गेलीस की शिर्डी साईबाबांच्या मंदिरात कधी नाही गेलीस. तिथे एवढं जवळ असून सुद्धा कधी तुमचं जाणं नाही. आणि कसल्या गोष्टी करते तू की एवढं भक्त आणि मला असं वाटलं आणि मग आम्ही असं मनातनं आणि देवानेच माझ्याकडनं करून घेतलं. देव तुझ्याकडनं आता काय काय करून घेतो ना ते बघ तू. उलटी गिनती सुरू झाली आहे तुझी. ही सगळ्यात पहिली स्टेप होती. देवाने सांगितलं आता बस, आता मी बसलो ना आता चांगलीच तुझ्यावर करडी नजर ठेवतो आणि बघतो आता मी तुझ्याकडे. आता बघ त्या देवाला बघ, रोज बघशील ना तेव्हा सासूला पण बघ तिथे जिथे एवढा मोठा भक्तिभाव आणि मोठा मण्यार दिवटा काय तर त्याची इच्छा झाली आणि तुम्हाला खरंच इच्छा झाली, तुम्ही खूप महान आहात मण्यार. कसला काय, ज्याने आपल्या आईला नाही कधी हे केलं, ज्याला काही नातीगोती नाही, ज्याला आपल्या आईला सांभाळता नाही आलं, किती देव करणार. देव पण म्हणेल देवापेक्षा आई श्रेष्ठ. हे असं वागण्याची असं करण्याची ना ही सुबुद्धी नाही आहे, हे आपलं पापक्षालन आहे. हे जेव्हा आपला पापाचा घडा भरतो ना आणि आपल्याला असं स्वतःला त्याची जाणीव असते ना तेव्हा माणूस असा देव करायला लागतो. माहिती आहे ना, करून करून भागले आणि देवपूजेला लागले. त्यातली गत आहे ही मण्यारची आणि बोंबड्याची. सगळं कमाईचं कसं काय ते ह्या वर्षी पाडवा विसरली की काय नाही, कसं नाही या गाढवाला आडवा केला कारण ह्यावेळेला घराचं कॉन्टेंट होतं म्हणून मग पाडवा विसरली. काय नाही तर मग पाऊस पाण्यामध्ये कसंही काही होळी विसरली, नाहीतर मग मरायचं नुसतं तडमडायचं. पण नाही, ह्यावर्षी नाही, ह्यावर्षी खूप मोठं कॉन्टेंट मिळालेलं आहे. त्याच्यामुळे सण वार आणि ते काय टाक आहे हिच्याकडे, ते काय पूजायचं बिजायचं ते काहीच नाही. हल्ली ते काय त्याचं नावच नाही. टाक गाडलंस का की सासूने हिसकावून घेतलं, परत घेतलं असेल तर बरं आहे आणि नसेल घेतलं तर पहिले घ्या हिच्याकडनं, या नालायक बाईकडनं. लगेचच इथे मी बोलली नाही तर लगेच तिकडे गॅरेजमध्ये जाऊन बसली आणि म्हणे की आज आम्ही गॅरेजमध्ये बसलो आहोत आणि गराजमध्ये आणि ते आता आमचं काम चाललेलं आहे. का कशाला लगेच दाखवायला जाऊन रिक्वेस्ट केलीस का? जे वरती कोण भाडेकरू वगैरे राहतात तर आम्हाला थोडं काम करायचं आहे तर थोडी स्पेस द्या आम्हाला, आता आमचा टर्न आम्हाला जरा द्या थोडं गॅरेजमध्ये जागा म्हणून लगेचच प्रूव्ह करायला बसलीस का? आणि 2 गाड्या लागण्याची जागा नाहीच आहे तिथे, एकदम नॅरो आहे ते, पॅरलली पण नाही लागू शकत. एका मागे एक तो सोडूनच दे. आता लावून दाखवशील ना बोंबडा? मस्त ग, मला ना मस्त मज्जाच येते जेव्हा माझ्या तालावर अशी नाचतेस ना, जेव्हा मी असं काहीतरी तुला तुकडे फेकते आणि लगेच उचलायला येतेस ना आणि लगेच प्रूव्ह करायला येतेस ना, खूप मस्त, खूप 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 भारी वाटायला आहे. खूप भारी वाटतं मला, एकदम भारी वाटतं. आणि काय इनोसंट बनते आणि काय बाबा तो काय इटालीचा हँगओव्हर अजून उतरला नाही आहे. तुम्ही नोटीस केलं का मंडळी, जेव्हापासून इटली ट्रिप झाली आहे मुलींच्या ट्रिप बरोबर तेव्हापासून एकदम जास्तच एकदम लाडातच आली आहे. तिला असं वाटतंय ते मावसाडसारखंच की आपण नवीन घरात नाही, नवीन आपलाच गृहप्रवेश झाला आणि परत आता नवीन घरात नवीन नवरा नवरी आणि सगळं. शी कसले वाह्यात लोक आहेत. काय ते म्हणे की मण्याला खूप खूप मंजूला खूप 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 थँक्यू आणि खूपच म्हणजे त्यांनी ते हे केलं आणि त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली यासाठी. नाही म्हणा ते म्हणजे मी तर केलंच आहे पण ॲक्च्युली आयडिया बोंबाडची होती, बोंबाडने ॲक्च्युली ते सांगितलं आणि म्हणून मग मी ते डोक्यात घेतलं. तर खरं तर म्हणजे तिचंच आहे, तिलाच असं ते हवं होतं. ती मला म्हणाली
काय यार, लाल होण्यासारखी तर दोघांची नाहीये, पण तरी जाम घासून घासून लाल करायचा प्रयत्न करतात. आज त्या मण्याचा पाय बघितला मी, पाय म्हणजे ॲक्च्युअल पाय बघितलं तर असा तुळतुळीत गुळगुळीत, बाप रे कसं ते पायच असा आहे, असं काय वेगळंच वाटत होता. आणि त्या पायाला बघून मला नको तेच असं मंडळी, म्हणजे मला असं वाटलं की कसं असेल ना, शी समजू शकता तुम्ही मंडळी, म्हणजे खरंच असा कसा पाय हा असा एकदम, त्याच्या हातावर वगैरे पण असे काही केस नाही आहेत, अजिबात नाही आहेत, एकदम असं गुळगुळीत मण्यार. आणि हिची भाषा ना मला ऐकवतच नाही, इतकी भाषेची ना तात्या मावशी काकी एक करते ना की बाप रे बाप, काय विचारूनच सोय नाही. इतकं ते किती वेळेला ते घंट्या 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 घंट्या, या घंट्या बघा, या घंट्या आम्ही मागवून घेतल्या, घंट्या छोट्या होत्या म्हणून घंट्या दुसऱ्या मागवल्या. अरे काय घंट्या, घंटीच असतं ते, घंट्या काय घंट्या. देवांना आंघोळ घातली, देवांना आंघोळ घातली, आता मी आंघोळ घालणार त्यांना, छान आंघोळ घालणार त्यांना, स्वच्छ आंघोळ घालणार, आणि मग मी देव त्यांच्या घरी जाणार, देव त्यांच्या घरी जाणार. अरे काय कसली काय, म्हणजे ते इतकं कसं तरी वाटत होतं ना मंडळी, माहिती नाही, मला ते एक्सप्लेन नाही करता येत आहे, पण ते सतत म्हणजे देवांना आंघोळ घालणार, छान आंघोळ घालणार, छान, म्हणजे ते छान नव्हतं वाटत, त्या असं विचित्र वाटत होतं. असं स्नान, आपण स्नान करतो ना, किंवा आपण म्हणतो की असं मस्त असं छान त्यांना देवांचं स्नान करणार, आपण स्नान घालणार त्यांना, हे काय आंघोळ घालणार, आंघोळ घालणार, म्हणजे ठीक आहे दोन्ही शब्दाचा मतितार्थ तोच, पण ते कसं वाटतं, म्हणजे देवाला तुम्ही एकदमच काहीतरी असं आपलं असं खेळणं बनवलं आहे, काहीतरी अशी बनवलं आहे, आणि तसंच तुम्ही म्हणजे त्यांच्याबद्दलचं विचार आणि त्यांच्या भावना तुम्ही तसंच एकदम व्हेरी कॅज्युअल, एकदम कॅज्युअली असं काहीतरी असं लहान मुलांना किंवा असं कोणाला पण असं आंघोळ घालतोय ना, मी आंघोळ करणार, आंघोळ घालणार, मण्यारला आंघोळ घालणं, हे जितकं म्हणजे कॅज्युअल आहे ना, तसंच ती देवांचं पण बोलत होती घाणेरडी बाई. आणि मी मांडणी करणार किंवा देवांची स्थापना करणार, असं काहीतरी बोलायचं, तर मग ते त्यांच्या घरी जाणार, ते देवा घरी जाणार, देवा घरी जाणार. अगं तू जा बाई जा, बस झालं यार, तुझा धरतीवरचा ना जास्त झालंय, तुझं बोज झाली आहेस तू धरतीवर. काय बोलत असते झुरका मारून, माहीत नाही कुठचा पाला खाते, तिकडचं गवत उपटून खाते वाटतं, येडपट कुठची, कशी काय बडबडत असते, काय तिलाच कळत नाही, शुद्धच नसते. ते लाकडाला पण ते पॉलिश मारून म्हणत होती की किती मस्त असं नॅचरल, आणि ह्याचं ना वेगळंच असं टेक्स्चर आहे ना, या टेक्स्चरमुळे किती छान कलर असं वाटतंय, त्याला असं एक फिनिश आलं, एक डिझाईन आपोआप आलं आहे. अरे ते लाकूड नाही आहे, तो प्लाय आहे, आणि त्या प्लायमध्ये ते असंच तो रफ असतो, आणि त्याच्यामध्ये ते तसेच ते लाईन्स असतात, त्याच्यावर कलर पण नाही आहे, तो कलर नाहीच आहे, ते पॉलिशचं आहे, ते जे ब्राऊन कलरचं असतं ते, तर ते पॉलिश मारल्यावरती ते फक्त त्याच्यावरती असं एक शाईन कोट येतो, आणि तो ॲक्च्युअल जे त्याचं जे लाईन्स असतात, जे गॅप्स असतात, ते त्याच्यामध्ये ते तसंच दिसतं. त्याच्यामध्ये टेक्स्चर आणि लाकडाचा काही संबंध नाही आहे. कुठून येतात यार हे लोक, आणि काय करतायत, आणि किती दिवस ते कचाडखाना नुसता चपाड 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 चपाड, रोज उठायचं आपलं तेच दाखवायचं. एकदा सांगितलं की बाबा आम्ही हे काम सुरू करतोय, आणि नंतर झाल्यावर ते दाखवायचं असं, किंवा काहीतरी फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवायचं, जरा ते काहीतरी असं वेगळेपणा आणायचा व्हिडिओमध्ये, एडिटिंगमध्ये, ते नाही आहे. एकदम आपलं त्याच्यावर आपले एपिसोड पार्टवर पार्ट छापत बसायचे. हेच आहे ना, हेच तुला भोवणार आहे बोंबडे. तुला असं वाटतंय येडा बनवते मी, आणि मी कशी एकदम इनोसंट आणि कसं करते, आणि कशी मी सात्विक आहे, पण तुझी रियालिटी आहे ना आम्हाला चांगलीच माहिती आहे, आणि देवाला तर माहितीच आहे. देवापासनं तर काहीच लपलेलं नाही आहे. तर तुला ना तुझी लायकी दाखवल्याशिवाय तो राहणार नाही आहे. आणि हो, देवच तुझ्याकडनं करून घेतोय. देव बघतोय की तू किती नीचतेची पातळी गाठू शकतेस, आणि आता तू ती गाठली आहेस, त्याच्यामुळे आता बास, आयज ऑन यू. ह्या वर्षी सगळ्यात जास्त आपण म्हणतो गरमी आहे किंवा उन्हाळा आहे, उकाडा होतोय, हिचं आहे की सगळ्यात जास्तीचं ऊन आहे ना यावर्षी पडलंय. इतकं ऊन, म्हणजे सगळ्यात जास्त ऊन रेकॉर्ड झालंय की गरमी रेकॉर्ड होते. अगं तू करतेस,
काका तात्या मावशी एक, नको ना बाई, नको ना. सगळे काय मण्यार वाटले का? की का तू वाटलीस की पुरुष कोण आणि स्त्री कोण काय कळतच नाही? तसंच काय पण कुठे पण काही वर्ड्स घुसडायचे. तुम्ही तुमचं ठरवा मला काय बोलायचंय ते. येडीबाई, चुप ना, पागल, गप ना. तर तुम्ही बघू शकता की किती आम्ही मेहनतीने हे केलेलं आहे आणि आता ते फायनली तयार झालेलं आहे. आणि मला माहिती आहे की तुम्ही पण खूप 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 एक्सायटेड असाल आणि तुम्हाला पण ते बघायचं आहे. मी तुमची एक्साइटमेंट समजूच शकते आणि त्याचसाठी म्हणून मी आज कसंही करून मला फिनिश करून तुम्हाला दाखवायचंच होतं. तर मी तुम्हाला आज दाखवणारच आहे. आणि खरंच मला माहिती आहे की तुम्ही पण 2 दिवसापासून काल पण वाट बघत होतात. अरे बापरे, तुला सगळं माहिती आहे गं. हां, समजूच शकते एवढंच समजू शकते. तर ते भिकारडे तुझ्याकडे केव्हापासनं सडके अंडे सांगतायत होम टूर दे, ते नाही समजलं तुला? ते नाही लक्षात आलं? त्याच्यात नाही तुझं डोकं चालत? पण आता बरोबर लगेचच मी समजू शकते आणि मला समजतं अगदीच की तुम्हाला बघायचं असेल तर मी तुम्हाला दाखवणार आहे. अगं दाखव ना दळिंदर बाई, जर तुला इतकंच आहे ना, इतकं समजू शकते ना त्या अंड्यांना, तर दाखव तुझं घर. आणि ते आपण करते ना, आपलं 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 आपण हे करूया, आपण ते करूया, आपलं मंदिर, आपलं हे, आपण घंटा लावली आणि आपण तंटा केला आणि आपण ह्याच्यामध्ये आता बसूया, आपण आंघोळ घालूया, आपण हे करूया, आपण पूजा करणार, आपण अर्चा करणार, आपण हे करणार, आपण फुलं आणणार. आपण बिपण काय नाही, ते तुझं तू कर. आमच्याकडे आहे आमचं आम्ही करू. आम्हाला देवाने आम्हाला काय सगळं तुलाच दिलंय का? काय तुझ्याबरोबरच मिळून करायचंय का? आम्ही तुझ्याबरोबर करू. आम्हाला आहे, आम्हाला पण देवाने दिलंय. तुझ्यासारख्या भुरट्यांच्या पाठी नसतो देव. जर तुझ्या मागे असेल ना तर आमच्या मागे 10 पटीने आहे देवाचा आशीर्वाद. त्याच्यामुळे आम्ही आमचं करू. आणि तुझ्यासाठी ना, जर तुझं हेच असेल ना, आपण बोलून जर काय होत असेल ना, तर आजपासून मी पण असंच बोलणार. जा ना सारखं बोलणार. बोंबडी जा ना, हट ना इकडून, निकल ऑडियन बोंबडी, जा ना, असंच बोलणार. सारखं जा बोलणार. जा 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 करून एकदा तू जाणारच. हे माझं मॅनिफेस्टेशन आहे. आपण बोलतेस ना, बोल आपण. तू आपण बोल, मी पण बोलणार तुला असंच बस. आणि काय ते घंट्या वाजवून दाखवत होती. हे बघा टंग टंग टंग, हे बघा टंग, हे बघा टंग, हे बघा टंग. अरे काय आहे तुझं ना, असं म्हणजे असं ना देवाचं आहे म्हणून ना बोलून म्हणजे मनात तर खूप आलं बोंबडे. असं वाटत होतं ना ते माण्यारची ना घंटा वाजवून तोडून टाकावी. इतकं म्हणजे तू काय, तुला काय आहे काय? नुसतं फालतूपणा करत असते नुसती. काय ते दाखवते काय काय असं काय दिसतंय? बघू शकता टांग 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 वाजवून काय दाखवते बावळट. अशी एक टांगण द्यायला वाटत होती ना. खरंच कसली काय विचित्र सारखी अशी वेड्यासारखीच करते काहीतरी. खरंच ही बरं नाही, हिच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे. काय तर म्हणे मी जेवण वगैरे करून घेतलं मी 2 टाईमचं. मग मला मण्यारला हेल्प करायला बरं म्हणून मी त्यांना म्हणाली, मण्यार तुम्ही ते करा आणि तुम्ही ते त्यांचं करतील थोडा वेळ, तोपर्यंत मी वरती जेवण. ही जाणार, हिचा जीव राहिला असेल का? हिचं तर कसं ते माझं काय करू आणि काय नाही, तिथेच ठाण मांडून बसली असेल. अशी पागलसारखी झालेली, येड्यासारखीच करत होती. आणि नंतर तो काय ते भाषण. तर तुम्ही बघू शकता की आता हे असं तयार झालेलं आहे आणि खूप 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 आनंद मला झालेला आहे. आणि मला माहिती आहे की नक्कीच देवांना पण ह्याच्यामध्ये बसण्यामध्ये खूपच आनंद होणार आहे. आणि ह्याचं सगळं श्रेय मण्यारला जातं. त्यांनी खूप 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 मेहनत घेतली. मी खरंच सांगते, मी काहीच केलं नाही आहे. सगळं जे काही केलं आहे ते मॅन्जोने केलेलं आहे. आणि जसं की म्हणजे त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. त्यांना नाही होत तरी पण त्यांनी ते मनात इच्छा. आणि मण्यारचं ना असंच आहे की ते एकदा एक गोष्टीच्या मागे लागले ना की ते त्याच्या मागेच लागतात. आणि मग जोपर्यंत ते त्यांना मिळत नाही तोपर्यंत ते मागेच लागतात. तर ते मला चांगलंच माहिती आहे. ए गवस काय नाही. ए बरं, आज तुला काय पाहिजे बोल. समजलं ना म्हणजे? एकदा मागे लागले की मागेच लागतात. आज तो जो मागताय वो मिलेगा म्हणजे. आणि मग बोलता बोलता एकदम काय कुठल्या झुरका अशात गेली. बम 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 खीच मेरे हम दम दम का बम खिचेगी तो बोलेगे तो सारे नारायण 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 नारायण. तसं करत म्हणे की
तुम्हाला फक्त मण्यारला खूप 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 तुम्ही आशीर्वाद द्या. त्यांना खूप जास्त त्यांच्यासाठी आशीर्वाद त्यांना मिळू देत आणि त्यांची सगळी स्वप्न अशी इच्छा मागा. मण्यारला कळलं लगेच, अरे बाई ही काय बोल रही आहे, ती गॉसिप गर्ल आहे, लगेच आशीर्वाद कसले ती माझं सगळं कसलं काय देईल मला, गब्बस ना. आता तो लगेच म्हणतं हे लाईट असं लावायची का, हे लाईट आपण असं हे का ना, ते लाईट्स आपण करूयाच. मला तर अजून खूप करायचं आहे, खूप आणि मला आता देवांना आंघोळ घालायची आहे. स्वच्छ मी त्यांना हे करणार आणि छानपैकी आंघोळ घालणार, 2-3 पाण्यातनं काढणार आणि त्याच्यानंतर मग देवानंतर आपण लाईट लावूया. अरे पगली, तुला डायवर्ट करतोय तो येडी. त्याला पण असं कधी कधी वाटतं, अरे बापरे ही बोलण्यामध्ये काय काय येड्यासारखी बोलायला लागते पागलबाई. खरंच ग मेंटल. त्या देवाला पण सांगत होती की आम्ही गरमीमध्ये, एवढं गरमी असताना पण आम्ही केलं, तर मग काय करू, नाचू. देव म्हणत असेल मला इतके वेळेला हिने सुनवलंय, इतके वेळेला, की आता मी काय करू, आता काय हिला काय हवंय, म्हणजे थांबेली काय सांगू हिला. काय म्हणजे किती ते माणसाने ना किती असं बोलावं. आणि जरा मग तसं कपडे वगैरे पण तसे ॲप्रोप्रिएट घालायचे ना. जर तुला गरमी होते तर ते कसले काय ते सिल्क आणि हे ते कसले कपडे घालून बसते, कुठलं फॅब्रिक काय काय काय. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे एवढं गरमी करून नाचते, तेव्हा गरमी कुठे गेली होती का, जेव्हा वडापाव मम्मीची लेक बनली होतीस, हां, तळत होती आणि चूल बिल कुठून पण काही कोणाचं पण उचलायचं आणि करायचं. आणि मग एकदा गरमी होते आणि एकदा मग गरमीमध्ये गरम ठेचावाल्या वडापाव, म्हणजे चाबतनं निघाली पाहिजे गरमी. हां, जरूज जाण्याचा उपाय आहे वाटतं. मण्यार जास्त वळवळायला लागला, त्याची जरूज वर येते असं वाटलं की लगेचच त्याला असा ठेचा बिच्चा गरमीमध्ये घालायचा. म्हणजे मग त्याला कळलंच नाही पाहिजे की काय जास्त आणि काय, म्हणजे ना सास का असेल और पादे का असे, तसं त्याला कळलंच नाही पाहिजे की खरूज को खुजाय और जलन को मिटाय का असे. म्हणून त्याचा बंदोबस्त करतेस. हां काय गा, असलं बकवास कॉन्टेंट होतं ते. काही अर्थ नाही आणि काही बघत असतात अंडे आणि उगाचच नको त्या ह्याच्यामध्ये वेळ वाया घालवणं ह्यालाच म्हणतात. काय नाही इच्छा बिच्छा काय नाही, कसल्या इच्छा आणि कसलं काय ह्यांचं. आणि मग बोंबडे कधी आहे तुझं मंदिराचं उद्घाटन, भव्य उद्घाटन, आणि कोणाकोणाला बोलवणार. आणि हो, आणि आम्ही तुझ्या घरासाठी पण स्पेशल असं नावं सुचवली आहेत. असं तिथे युरोपमध्ये राहत नाही, पण तरी पण तू मराठी संस्कृती जपणारी आहे ना, तर तुला तर माहितीच राहतं, तर तुझं काम सोपं व्हावं म्हणून आम्ही तुझ्यासाठी खूप छान नावं सुचवली आहेत. तर ते एकदा बघून घे आणि त्यातलं कुठलं छान वाटतं ते नक्की सांग, आम्हाला आवडेल ऐकायला. तर नक्की त्या कॉमेंट वाच बरं का. नाही का. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. कारण इतकं म्हणजे ना खरंच यार वैताग आणलेला असं ना. म्हणजे कधी असं होतं ना की सकाळी बघितल्यानंतरच अशी डोक्यात अशी तिडीक जाते ना की पॉडकास्ट करायला जेव्हा बसते तर मग असं सगळं फ्रस्ट्रेशन लेवल असं एका पॉईंटनंतर सगळं गळून पडलेलं असतं. असं खूपच त्या मोमेंटला इतकं इरिटेशन होतं ना, काय सांगू मंडळी तुम्हाला. एनिवेज दॅट्स इट. सी यू इन माय नेक्स्ट पॉडकास्ट. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मासलामा.